शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर आता विधानसभा येऊन ठेपले आहेत. बुलढाणा आणि मेहकर या दोन ठिकाणी शिवसेनेची जागा आहे. शिवसेना वर्सेस शिवसेना असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. माझ्यासोबत जे मेहकर विधानसभेसाठी प्रबळ दावेदार आणि इच्छुक असणारे सिद्धार्थ खरात आहे. ते शिक्षण विभागामध्ये सहसचिव होते. विविध मंत्र्यांकडे ते खाजगी सचिव होते. त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. खरात साहेब, स्वागत आहे तुमचं. जय महाराष्ट्र साहेब, सेवानिवृत्त सचिव म्हणजे मंत्रालयीन अधिकारी आणि राजकीय प्रवास कसं सुरू होणार आहे आपला राजकीय प्रवास आता? मी सुमारे 30 वर्ष मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव या पदावर काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त मी माननीय राज्यमंत्री, माननीय कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडे खाजगी सचिवांचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये जे शासनाचे निर्णय असतात, कायदे असतात, धोरणं असतात, या संदर्भामध्ये सर्वंकष चर्चा करून जो निर्णय घ्यायचा असतो त्याची माहिती मला मिळालेली आहे. अनुभव पण या सगळ्यांचा मला प्राप्त झालेला आहे. या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा जो आहे तो मी गावगाड्यातला असल्यामुळं माझ्या भागातल्या माणसांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि जनतेला व्हावा यासाठी मी प्रशासकीय सेवेतून राजकारणाच्या एका व्यासपीठावर येण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा दोन गट पडले शिवसेनेमध्ये, तेव्हा जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते म्हणतात आम्ही उठाव केला आणि उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात येतं की त्यांनी गद्दारी केली, 50 खोके त्यांना मिळाले. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये हे दोन्ही बाजू जनतेसमोर असणार आहे. तुम्ही कोणता मेन मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार? बघा, महाराष्ट्राची जी जडणघडण आहे ती थोर पुरुष आणि संतांच्या विचारावर आधारित आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची निर्मिती झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि एकनाथ आणि संतांची जी सगळी मांदियाळी आहे, आणि या सगळ्या संतांनी, वारकरी आहेत, पंढरपूरचे विठ्ठल आहेत, या सगळ्या महापुरुषांनी आणि संतांनी महाराष्ट्राला एक नैतिक अधिष्ठान दिलेलं, एक संस्कृती बनवली, म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे. आणि गेली 60 वर्ष या परंपरेवरती महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे पूर्णतः बिघडलेली आहे आणि नैतिक अधपतन झालेलं आहे. आणि लबाड लांडग्यांचं जे म्हणू ना, लबाडांचं राज्य आज रोजी आलेलं आहे. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 2.5 वर्षापूर्वी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अक्षरशः राज्य आपलं अडचणीत सापडलं होतं. आपण जगू की मरू अशी सगळ्यांना भ्रांत होती. घरातली सुद्धा माणसं एकमेकांना पासून सावध राहत होती, क्वारंटाईन राहत होती. अशा अवस्थेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्यांच्या जीविताचं रक्षण केलं आणि महाराष्ट्राला कोविडच्या तडाख्यातून वाचवलेलं आहे. दुसरं असं की त्यांची ही जी कामगिरी आहे ती केवळ देशातच नव्हे तर जगाने त्याची नोंद घेतलेली आहे. आणि या काळामध्ये देखील त्यांनी महाराष्ट्राला नंबर 1 ठेवलेलं आहे औद्योगिक दृष्ट्या आणि प्रागतिक दृष्ट्या. परंतु यांचं हे जे मोठेपण आहे हे सत्ता पिपासू लांडग्यांना पसंत पडलं नाही आणि त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आहे जी खुर्ची आहे ती खाली खेचली. ज्या दिवशी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्षावरून मातोश्रीला निघाले तो दिवस आपण सगळे आठवा. त्या दिवशी अक्षरशः ज्यांना अध्यात्म असेल, ज्यांना संस्कृतीची चाड असेल, अशा सगळ्या समस्त महाराष्ट्रीयन जी मंडळी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूचा महापूर त्या दिवशी वाहिलेला आहे. कारण कोणालाही ही गोष्ट आवडली आहे. माझ्यासारख्या लहान माणूस, मी तेव्हा शासनाचा भाग होतो, मी देखील त्याच दिवशी निर्णय घेतला मी यानंतर या माणसाच्या मागे राहणार आहे. आणि मी तेव्हाच निर्णय घेतलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ मी शेवटपर्यंत देणार आहे. आणि त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नीतीच्या, संस्कृतीच्या, संस्काराच्या आधारानं महाराष्ट्राचं नेतृत्व करते, जी की महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आता जे लबाड लांडगे आहेत ते सत्तेसाठी जे काही कुटील कारस्थानं करून महाराष्ट्राच्या जी काही आपली परंपरा आहे ती खंडित करू इच्छित आहे, जी आतापर्यंत इतिहासात कधी घडलेलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं नाही आणि त्यामुळं सत्ता परिवर्तन यावेळेस निश्चित आहे. आणि एक चांगला जो बदल आहे महाविकास आघाडीचा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडेल असा मला विश्वास आहे. तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर, अधिकारी पद सोडल्यानंतर तुम्ही आता थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे.
अशातच निवडणुकीच्या पूर्वीच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेचा या विधानसभेवर काही परिणाम होणार आहे का? काय वाटते तुम्हाला? खर तर राज्य शासनाने जी लाडकी बहीण आणलेली आहे ती आज महिलांसाठी असल्यामुळे मी त्याच्यावर उघड बोलत नाही, परंतु अशा योजना शासनाच्या माध्यमातून जनतेच्या करामधून आणि पैशामधून आणणं ही एक प्रकारची राजकीय लांगण चालून म्हणतो ना त्याला, तसं आहे. आमिष देण्याचा प्रकार आहे. आणि राज्य शासनाने अशा योजना आणणं म्हणजे उघड उघड मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना एक प्रकारचा आमिष देण्याचा प्रकार आहे, जो की अतिशय अनैतिक आहे, चुकीचा आहे, अयोग्य आहे. हे तर झाले आपले सगळं राज्य स्तरावरचे प्रश्न. आता तुम्ही ज्या मेहकर मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे राहणार आहे, त्याचा तुम्ही दौरा केलेला आहे. तुम्हाला काय तिथं विकास करायला पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, हे काय पाहिलं का तुम्ही? फार चांगला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. मेहकर लोणार मतदारसंघामध्ये जो लोकप्रतिनिधी 15 वर्षापासून प्रतिनिधित्व करतायत ना, तो मतदारसंघ 15 वर्षे नाही साहेब, तो मतदारसंघ 50 वर्ष मागे गेलेला आहे. कारण यांनी काम तर काही केलेलं नाही आणि जे काम चाललं होतं ते सुद्धा काम ठप्प पडलेलं आहे. त्या ठिकाणी एमआयडीसी नाहीये. एमआयडीसी कागदावर आहे ना यांची, एमआयडीसी कागदावर आहे, परंतु प्रत्यक्षात एकही उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही. तिथला जो शिक्षित जो काही तरुण आहे त्याच्या हाताला काम करण्यासाठी कोणतंही नाहीये, कामच नाही, हाताला कामच नाही. म्हणून पुण्याजवळचं जे चाकण एमआयडीसी आहे किंवा संभाजीनगर मध्ये शेंद्रा एमआयडीसी आहे किंवा नागपूर जवळ बुटीबोडी इथलं जे काही एमआयडीसी आहे, आमच्या मेहकरचा लोणार विभागातला सगळा जो काही बेरोजगार तरुण आहे 10-12 हजार रुपये मजुरीवरती या सगळ्या एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. तो तिथे सुखी नाहीये. आणि त्यांचे आई वडील जे आमच्या लोणार आणि मेहकर मतदारसंघामध्ये शेती काम करतायत, शेतीमध्ये इथे सुखी नाहीत. शेतीला तर नुसती आग लागलेली आहे. शेतीला जो काही भाव मिळतोय, आता इकडलं जे पीक आहे सोयाबीन आहे, कपाशी आणि तूर आहे, या तीनही पिकाला त्यांचा जो उत्पादन खर्च आणि मिळणार उत्पन्न याचं कुठेही ताळमेळ बसत नाही. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि एकेका गावात या मतदारसंघामध्ये 14 आत्महत्या झाल्याचा इतिहास मी पाहिलेला आहे. अशा प्रकारचं यांनी कोणतंही काम न केल्यामुळे इथला विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, सगळ्या अडचणीत सापडलेले आहेत. लोणारचा जो पर्यटनाचा विकास आहे तो सुद्धा 15-20 वर्षापासून तसाच पडलेला आहे. म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलं पण आपल्याला त्याच्यासाठी काही करता नाही आलं, अशा प्रकारची शोकांतिका आहे. आणि म्हणून विकासाचा डोंगर नुसता या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. आणि हे सगळे प्रश्न घेऊन मी जनतेला सजग करतोय, चेतना निर्माण करतोय. त्यांच्यावरचा जो दबाव आहे यांचा, काहीच करायचं नाही आणि कोणी काय बोललं तर त्याच्यावर दबाव टाकायचा, हा दबाव झुगारून लोकांना प्रवृत्त करून विकासाच्या दृष्टीनं त्यांना प्रवृत्त करून सगळ्यांनी मिळून पुढे जाण्याचा आमचा मानस आहे. तर नक्कीच युवकांना रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही आणि हा जो मेहकर विधानसभा मतदारसंघ आहे तो विकासापासून कोसो दूर असल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थ खरात यांनी दिलेली आहे. वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा.